बारामतीच्या काटेवाडीतील पवार कुटुंबाचा इतिहास एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे, परंतु आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जी टीका होतीये या टीकेच्या माध्यमातून काही नवे दावे केले जात आहेत, खास करून अजित पवारांकडून आणि समोरच्या बाजूंकडून देखील आधी काय घडलं असं आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याचबरोबर भविष्यात काय होणार आहे असे काही दावे केले जात आहेत। आपल्यासोबत अजितदादांचे चुलत बंधू राजेंद्र पवार आहेत। सर नमस्कार। काटेवाडीला तुमच्या आजी आणि आजोबांचं काम हे सगळ्यांना ठाऊक आहे, परंतु एकूण पवार कुटुंबाचं यामधलं जे काही योगदान आहे तर त्याबद्दल काही दावे अजितदादा करतायत की नक्की कोणी काय केलं बारामतीसाठी? हा दावा ते जो करतात की फक्त मी केलं आणि फक्त मीच पुढे करू शकतो, तरी मीच केलं असं म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या पिढीतली पुढची जी त्याचा जो काही त्यांनी काम केलंय त्याची शिदोरी पुढे मिळालेली आहे। म्हणजे अगदी सुरुवातीला 40 सालाच्या दरम्यान माझ्या आजी लोकल बोर्डाच्या मेंबर होत्या, त्यांनी सुद्धा त्या काळात सकाळमध्ये तुम्ही जर त्यात बघितलं त्यात बरेचसे उल्लेख आहेत की त्यांनी ह्या भीमेला म्हणजे होड्या दिल्या किंवा बाकी ठिकाणी बारामतीत काही कामं केलीत, पण त्यांचं ते काम चालू होतं। त्यानंतर त्याच दरम्यान माझे आजोबा जे इथं आशियातली 2 नंबरची जी सोसायटी, जी 1 नंबर तुमची कोल्हापूरची आणि नंतर बारामतीची होती नीरा कॅनॉल, त्यात एक प्रमुख म्हणून ते त्यावेळी नोकरी करायचे। त्यावेळी सुद्धा त्यांचा अनेक लोकांशी संपर्क आला, शेतकऱ्यांचा संपर्क येत होता, बाकीच्या बऱ्याच जणांचा संपर्क येत होता, अगदी विखे पाटलांच्या कारखान्याच्या संदर्भात सुद्धा ते तिथे गेले होते असं काही दाखले आहेत। कारण आप्पासाहेबांना सुद्धा त्यावेळी नोकरी मिळाली, ती विखे पाटलांना त्या ओळखीने त्यावेळी त्यांना सुरुवातीला मिळाली होती। आणि मग जे आजोबांचं काम होतं, माझ्या आजींचं काम होतं, आणि नंतरच्या काळात मला वाटतं 58 ते 60-62 पर्यंत माझे सगळ्यात थोरले चुलते वसंतराव पवार, त्यांची विचारधारा ही शेकापची होती आणि त्यात बहुसंख्य महाराष्ट्र हा शेका पक्षाने भारावून गेलेला होता। त्यावेळी त्यांनी वकिली करत असताना जे काही काम केलं किंवा अमराई भागातल्या जे काही गरीब वस्तीमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात फुकट त्यांना केसेस चालवणे, त्यांना मदत करणे, पुण्यापर्यंत मदत करणे, आणि काही तर फॅमिली अशा आहेत की आज एक जामची एक फॅमिली आहे, रुपनवर फॅमिली, त्यावेळची जे त्यांनी काही त्यांना मदत केली ती आजही ती जपते। म्हणजे अशी वंश परंपरेने सुद्धा काही मंडळी पवारांच्या कुटुंबाच्या बरोबर जोडलेली आहेत। आणि यानंतर वसंतराव पवार गेल्यानंतर जेव्हा पवारसाहेब 67 साली उभे राहिले तेव्हा हे मागचं वसंतराव पवारांच्या बरोबरचे अगदी देऊळगाव रसाळमधली काही मंडळी होती, ही सर्वजण आणि आजोबांचं काम, हे सगळं काम त्यांना त्या काळी सपोर्टिव्ह झालं। शरद पवारांना राजकारणात येण्याच्या आधी ही सगळी पार्श्वभूमी जी आहे ती तयार होती, सामाजिक काम जे काही पवार कुटुंबाकडून या ठिकाणी होत होतं। आता अजितदादा यालाच अनुसरून म्हणजे पवार साहेबांनी काय केलं असं एक प्रश्न विचारतायत, आणि आधीच्या काळी तुमचे मोठे काका होते त्यांच्यावरती शरद पवारांनी अन्याय केला असं एक म्हणतायत की बाबा ते शेकापकडून उभे होते पण पवार साहेबांनी विरोधात काम केलं, म्हणजे आता मी आता जे काही केलंय ते एका अर्थाने समर्थनीय आहे असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मला माहित नाही, कारण हा विषय जो आहे हे आम्ही 60-62 हा विषय, 60-62ला अजितदादा मी आम्ही अर्ध्या चड्डीवर असतो, अगदी सहज बोलायचं झालं तर गटारावर बसून गप्पा मारण्याचं ते वय। आता यांना ते स्पेशल कोणी सांगितलं हे मला माहित नाहीये, परंतु मला एक नक्की माहिती आहे की पवारसाहेबांनी त्यावेळी काँग्रेसची विचारधारा अगदी सुरुवातीपासून जी स्वीकारली, माहित नाही कदाचित 18-19 वर्षाच्या दरम्यान जी स्वीकारली ती आजपर्यंत त्यांनी काँग्रेसची विचार स्वीकारलेली, ते आणि समजा शेका पक्षात ते एकत्र होते आणि मग पक्ष फोडला अशा काही भानगडी झालेल्या नाहीत, पक्ष नाही फोडला, हा म्हणजे असं काही केलेलं नाही। त्यांचा वेगळा मार्ग होता, ह्यांनी पहिल्यापासून एक विचारधारा वेगळी स्वीकारली होती आणि ती शेवटपर्यंत त्यांनी कडेला नेलेली। सांगता सभा आहे, या सांगता सभेसाठी जे काही अनेक वर्षांपासून मैदान शरद पवारांच्यासाठी म्हणून जे काही ओळखलं जायचं की एक शेवटची फक्त सांगता सभा शरद पवार त्या ठिकाणी घेतात, एरवी फारसा प्रचार करायला लागला नव्हता म्हणजे या निवडणुकीच्या आधी बारामतीमध्ये। आता ती जी काही जागा आहे सभेची ती अजित पवारांना त्या ट्रस्टनी दिली आणि शरद पवारांना तुम्हाला सुप्रिया सुळेंना एक वेगळी जागा निवडावी लागली। तर तुम्हाला ह्या सांगता सभेचा इतिहास कधीपासूनचा आठवतो, म्हणजे कधी तुम्हाला आठवतं की तुम्ही त्या सांगता सभांना जाताय?
सांगता सभा पहिल्यापासूनच आहेत त्या. फक्त त्या एक पूर्वीचं कॉटन मार्केट म्हणायचं ज्याला शारदा प्रांगण म्हणतात तिथं होत होत्या. परंतु त्यावेळी मांडव वगैरे चालायचा खर्चावर एवढा मर्यादा नव्हत्या. आणि जेव्हा सेशनचा काळ आला तेव्हा सेशनने खूप खर्चावर मर्यादा आणल्या. मग कुठं घ्यायच्या? मग त्या मिशन बंगल्याच्या कडेनी झाडं असायची आणि त्या झाडाखाली जर आपण घेतल्या तर हा जो खर्च असेल हा नैसर्गिक सावलीत लोकांना त्रास होऊ नये कारण दुपारची वेळ असते आणि अशामुळे तो खर्च त्यात बसला जावा म्हणून तो त्या ठिकाणी सुरुवात झाली. पण आता ती जागा अजित पवारांच्या प्रचारासाठी उपलब्ध करून देण्यात आली. कसं आज सत्ताधारी आहेत, बारामती म्युन्सिपालिटी त्यांच्या ताब्यात आहे, सगळं असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी तेवढं फेवरिझम त्यांना होणारच. हा एक भाग झाला. आणि अजितदादा आत्ता सभांमधून ज्या प्रकारे वैयक्तिक टीका करतायत की बाबा मी जर तोंड उघडलं तर तुम्हा लोकांना म्हणजे पवार कुटुंबातल्या लोकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही किंवा परदेशवाऱ्या कोणी कशा केल्या अशा स्वरूपाचं ते बोलतायत. तर तुम्ही कसं बघता याकडे? आता हा विषय आधी तोंड उघडण्याचा बोलतो. मला माहित नाही त्यांना काय आमचं काय सिक्रेट माहिती नाही. परंतु असा विषय की ते म्हणतात बाबा तोंड लपवायला जागा राहणार नाही. जेव्हा कधी त्यांनी जेव्हा उजनीच्या पाण्याबद्दल मूत्राची भाषा केली होती तेव्हा आमची मान खालीच गेली होती. नंतर पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा सुद्धा आमची मान खाली गेलीच होती. नंतर त्यांनी दुपारचा शपथविधी केला तेव्हा तोच प्रकार झालेला आहे. आता फक्त रात्रीचाच काही कार्यक्रम त्यांचा जर बाहेर आणखीन नवीन काही झाला तर अजून तोंड लपवायला कदाचित जागा आमची राहणार नाही असं मला वाटतं. ह्याच्यापेक्षा मी ह्याच्यावर काही जास्ती बोलू शकत नाही कारण सगळं त्यांनाच माहिती आहे. पण मला असं वाटतं की बऱ्याच वेळा कसं असतं आईसबर्ग असतो, वर दिसतो थोडा आणि खाली खूप मोठा असतो. तर आम्ही कदाचित वर असो वरच्या भागात आणि खालच्या कितीतरी 3/4 भागात कदाचित ते असतील. त्यामुळे या बाबतीत त्यांनी खरं तर बोलूच नाही आणि हे विषय त्यांनी काढूही नाहीत. आत्ता जे काही प्रचारामध्ये बोललं गेलं तर त्यांचं म्हणणं आहे की आत्ता जे काही तुम्ही लोक पवार कुटुंबातले प्रचारामध्ये दिसतात सुप्रिया सुळेंच्या ते 4 जून नंतर कोणी दिसणार नाही आहेत. मीच बारामतीमध्ये आहे आणि हे लोक म्हणजे तुम्ही जर दिसलात तर मी मिशा काढेन अशा प्रकारचं एक आव्हान त्यांनी दिलेलं आहे. आता मिशा काढायचा कार्यक्रम तो त्यांचा वैयक्तिक आहे. त्यांनी काय करावं मिशा ठेवायचा का नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण तो एक बोलण्याचा तो प्रकार असतो म्हणजे चॅलेंज द्यायचा तो एक प्रकार असतो. पण काय आहे अलीकडच्या गेल्या 30-40 वर्षात जे घराची जी एक परंपरा आहे की एकावेळी एकाने बघायचं दुसऱ्याने त्यात लुडबुड करायचं नाही असं सतत आमचे भावंड आणि सगळे माझे वडील असतील सगळेजण कुणाच्यातच राजकीय लुडबुड करत नव्हते. आणि त्यामुळे कदाचित त्यांना असा संघर्ष माहीत नाही किंवा घरातलं कोण विरोध करतं ह्याबद्दल त्यांना जाणवलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ते असं वाटलं असेल की म्हणजे ते आम्हाला असं ग्रँटेड घेत आहेत. कारण ते असंही बोलले होते की बाबा कुत्र्याच्या ह्याने जसं ते छत्र्या उगवतात कुत्र्याच्या ह्याच्यानंतर छत्र्या उगवतात असा त्याने शब्द वापरला. हा का वापरतात मला माहित नाही. पण ते कुत्र्याच्या त्या ज्या काही गोष्टी मानतात ते पावसाळ्यात उगवतात. पण त्यांना माहित नाही आम्ही सगळे सीझन आम्ही ऑल सीझनला आम्ही कामं करत असतो. इथं जी कामं चालतात फक्त त्यांच्या राजकीय ह्याच्यात फक्त आम्ही येत नाही. आता मला सांगा अगदी पूर्वीपासून आप्पासाहेबांपासून सगळ्यांनी या तालुक्यात आणि या परिसरात काम केलेलं आहे. माझे मिसेस सतत महिला बचत गटात काम करत असते. मी शेतीच्या संदर्भात लोकांशी कनेक्टेड आहे. म्हणजे अख्खी जवळजवळ महाराष्ट्रातले अनेक लोक इथं जोडले गेलेले आहेत. आणि शाळा किंवा ह्या ज्या शाळा ज्या संस्था आम्ही चालवतो त्यात सुद्धा त्यांचे मतदारांची मुलं सुद्धा खूप शिकत असतात. हे कदाचित ह्या सगळा भाग ते विसरून गेलेले आहेत. आम्ही छोटी मोठी ज्या काही अडचणी असतात त्या आम्ही आमच्या लेवलपर्यंत प्रांत लेवलपर्यंत लोकांना मदत करतच असतो. ही अजितदादांची नेहमी स्टाईल राहिलेली आहे बोलण्याची. त्याच्यावरून वादही झालेत अनेकदा. परंतु आता तुम्ही कुटुंबातले आहात आणि राजकारण इतकं निष्ठुर आहे की ते राजकारणामध्ये ते बोलावं लागतं आणि त्याच्यामुळे कदाचित मग तो विषय तुम्हाला ते मनाला लागतही असेल तुम्हाला म्हणजे कुटुंबातल्या अनेक लोकांना जे बोलतायत. मला तर काही मनाला लागत नाही कारण तो स्वभाव त्यांचा पहिल्यापासूनच तसा आहे की शेवट त्यांचं ती दमदाटी जे काही त्यांचा आवाजाचा ते दुरुपयोग करतात असं मला वाटतं नेहमी. परंतु दमदाटी होती आता निवडणुकीत असं ऐकू येते बाबा. आणि फोन सुद्धा ते कुणाला करतात. आता आमची तर गावातला एक काल्या म्हणून मुलगा आहे त्याला कधी विचार केला तो एकदम आश्चर्यचकित झाला त्याला कसा फोन आला. काही प्रेमाने फोन येतात काही प्रेमाने
दमाचे फोन येतात किंवा असे वेगवेगळे विषय असतात त्यांचे. आता लोकांना तर निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे दोघांपैकी एक पवार जे आहेत ते निवडायचे. तर बारामतीमध्ये नेते बऱ्यापैकी किंवा पदाधिकारी बऱ्यापैकी जे आहेत ते अजित पवारांच्या बाजूने आपल्याला दिसत आहेत. आता त्याला लाभार्थी म्हटलं जातं. आणखीन त्याच्यापेक्षा वरचा ज्याला फायदा मिळतो किंवा जास्ती जो त्यातला कामातनं त्याला फायदा होतो त्याला मलिदा गँग म्हणतात. काही पदाधिकारी आहेत, काही नेते आहेत, काही राजकीय बाकीच्या सगळ्या त्यांना फॅसिलिटी आहेत. ही जर सर्व मंडळीत असं दिसतं की ती एका बाजूला आहेत आणि सामान्य जनतांनीच हे सर्व इलेक्शन ताब्यात घेतलेले असं जाणवतं. आता अंडर करंट जो आहे तो आपल्याला 4 तारखेशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि त्यात अजितदादा जे म्हणतात की 4 तारखेच्या पुढं 7 तारखेच्या पुढं मी बघेन आणि मीच फक्त सगळं इथलं बघणार आहे, तर तसं नाहीये. कारण आम्ही सुद्धा सर्व लोकांच्या संपर्कात असतो. फक्त वाद नको आणि गरज नसताना संघर्ष नको म्हणून आम्ही या सर्व गोष्टी दुर्लक्षित केल्या होत्या. दुसरं एक की रोहितदादा सतत उल्लेख करतात की कदाचित त्यांनाही अटक होऊ शकते किंवा कारवाई जी आहे तपास यंत्रणांच्या तर त्या होऊ शकतात. तर मग तुम्हाला काही काळजी वाटते त्याबद्दल? काही तुम्ही बोलता, म्हणजे ज्यांच्याशी बोलायला हवं त्यांच्याशी? हो, पण काळजी कशासाठी? जिथं आपण काही केलेलंच नाही, आपण ते गुन्हा केलेलाच नाही. जेवढं जमेल तेवढं आपला संपूर्ण हे सर्व व्यवसायातल्या गोष्टी. आम्ही कधी राजकारणात नव्हतो. आम्ही पहिल्यांदा व्यवसाय केलेला आणि मग रोहितदादा राजकारणात आलेले. त्यामुळे व्यवसाय करताना आमच्या वडिलांपासूनची परंपरा आहे की जे काय करायचं सोसायटीने करायचं, प्रामाणिकपणे करायचं आणि जेवढं जमेल तेवढं कायद्यातनं करायचं. कायदा तुम्ही 100% करायची, थोडा चुकू शकतो इकडे तिकडे, पण त्याचा अर्थ काय ईडीची धमकी दाखवणे एवढं ते महत्वाचं आहे असं मला वाटत नाही. परंतु आजकाल कसं प्रत्येकाला धमकावलं की त्याचा उपयोग होतो असं बीजेपी आणि त्यांच्याबरोबर ही सर्व जाणारी मंडळी त्यांना असं जाणवलं. कारण त्यांनी याच गोष्टी केल्या ना. ईडी 2दा धमकवलं, ईडीचे एकदा येऊन संपूर्ण ऑफिस त्यांनी सील केलं होतं. आत्ता सुद्धा कन्नड कारखाना त्यांनी सगळ्यांनी, म्हणजे अगदी बीजेपीचे लोक आणि त्यांचे हे सर्व मित्रमंडळी आता जी अजितदादांपासून सर्व सोबत गेले त्यांनी कन्नड कारखान्यावर सुद्धा जप्तीची नोटीस लावलेली. त्यानंतर इथं जी डिस्टिलरी आहे आमची ती सुद्धा 70 तासात म्हणजे बंदच करा म्हणून त्यांनी सांगितलेलं. मला सांगा, आज इथं माळेगाव आहे, सोमेश्वर आहे, त्यांचा स्वतःचा कारखाना आहे. तिथं जाऊन बघा आसपास की पोल्युशनच्या बाबतीत किती गोष्टी आहेत. साध्या गोष्टीवर त्यांना असं वाटतं की धमकावलं की विषय संपेल. म्हणजे इथं पोल्ट्री आपण करतो, इथल्याच गावातल्या लोकांना म्हणायचं की बाबा काय वास येतो का, माझ्याकडे लेखी तक्रार करा. हे विषय खरं त्यांनी एवढं मोठं मन दाखवायला पाहिजे की यातनं संधीही दिली पाहिजे, पण ते काही घडत नाही त्यांचं. कशामुळे त्यांना या गोष्टी या लेवल पण जायला पाहिजे मला समजत नाही. वाईट वाटतं या सगळ्यातून? वाईट वाटत नाही, वाईट एवढंच वाटतं की त्यांनी ह्या लेवलपर्यंत जायची त्याला का गरज भासते. छोट्याला तोंड द्यावंच लागणार आहे. ईडीने आत टाका नाही तर बाहेर टाका. जिथं चोरीच केलेलं नाही जायचं आत. मी जाईन नाही तर माझा मुलगा जाईल, त्यांना जर टाकायचंच असेल तर. पण आम्ही काही भिवून आणि घाबरून काही कुठं पळून जाणार नाही कुठं, आणि ना तुमच्या बरोबर तिकडे येणार नाही. धन्यवाद सर. तर राजकारणाच्या पद्धतीने सुरू असतं. अनेकदा निष्ठुर पद्धतीनं राजकारणामध्ये वागलं जातं, बोललं जातं आणि तेच आपण बारामतीच्या या रिंगणामध्ये पाहतो आहोत. अनेक वर्ष बारामतीची निवडणूक ही एकतर्फी होत होती. प्रचार एकतर्फी असायचा, बोलणं देखील एकतर्फी असायचं आणि सगळं पवार कुटुंब एका बाजूला असायचं आणि जे मिशनरी बंगल्याचं मैदान आहे तिथं सगळं एकत्रित अगदी मांडी घालून सांगता सभेला उपस्थित असायचं. आज 2 सांगता सभा होत आहेत आणि या 2 सांगता सभांमध्ये अर्थात काय बोललं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.